इन्फिनो टायटन्स आणि गौतम गार्डियन्स यांच्यामध्ये सामना आणि स्कोरर रेडी आहे हे स्कोरर कोण आहे तिथे लोकांमध्ये कोण आहे हे यश बाकी घेऊन गेला कुठे कोण आहे बॉलर कोण आहे रे आशिष सामना करतील. रोहित पहिला षटक वैयक्तिक पहिला संघासाठी पहिला. सामन्याला सुरुवात होत आहे. सामना करतील रोहित. उत्कृष्ट फलंदाज. सुंदर फटकार आणि सुरुवात षटकाराने. उत्कृष्ट फलंदाज रोहित सुतार. आता हल्लीच झालेल्या विकेट ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा त्यांनी मान मिळवला होता. बघूया किती धावा करतील आपल्या संघासाठी रोहित. आशिष यांचा दुसरा चेंडू पहिल्या षटकातील. पहिलाच चेंडू षटकार मारला. दुसऱ्या चेंडूचा सामना करतील रोहित. सुंदर असा चेंडू. चांगला कमबॅक केला आणि सुंदर असा लेग बायचा इशारा पंचांकडनं. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 7. फलंदाजीसाठी झाले आहेत अंकित. बडनोगरी प्रीमियर लीगचा त्यांचा मोठा वाटा आहे या टुर्नामेंट ऑर्गनाइजमध्ये. अंकित कदम. तिसरा चेंडू सामना करतील अंकित. आशिष यांच्या गोलंदाजा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा लेग बायचा इशारा पंचांचा. एक धाव मिळालेले आहे. धावसंख्या झालेली आहे 8. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर सुंदर असा कमबॅक केला आशिष यांनी. पहिला चेंडू षटकार मारला होता परंतु दोन्ही नंतरचे चेंडू चांगले टाकले त्यांनी. एक धावाला त्या चेंडू मागे लेग बायचा. चौथा चेंडू. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू टाकला आहे आणि चौकार. धावसंख्या झालेली आहे 12. आणि धावचीच्या रूपात अंकित पुन्हा तंबूत. 12 धावसंख्या झाले 12. एक बाद 12 धावा झालेल्या आहेत. दिलीप यांनी झेल सोडला मात्र रनआउट धावचित करण्यात यशस्वी झाले. आशिष यांचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील कौशल.
सामना करतील कौशल. शेवटचा चेंडू सुंदरसा ऑफसाईडच्या दिशेने मारले आणि सुवेदांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. एक बाद 13 धावा. झोपव तिला. झोपो पडणार. ए धीरज झोपो. इथे पण हिला पण असतो. अरे पडेल आता झालेली वाकडी. हा पडेल. नाही भेटणार. स्लो चेंडू टाकला होता संकेत आणि सुंदर क्षेत्ररक्षण विकी गुप्ता यांच्याकडनं. धावसंख्या झालेल्या 14. दुसऱ्या षटकाची सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव. संकेत वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूचा सामना करतील रोहित. बघा संघासाठी किती धावा करतील रोहित. सुंदर फटका लेगसाईडच्या दिशेने आणि तिथंच आणि मोठी विकेट. कॅप्टन क्षेत्ररक्षण सुंदर करत आहे आणि रोहित सुतारांच्या रूपात धावचीत झालेले आहेत. एक मोठी विकेट मिळालेली आहे गौतम गार्डियन्स यांना आणि फलंदाजीसाठी आहेत विपुल जोशी.
2 बाद 20 धावा. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करतील कौशल. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर असा फटका मारला होता, परंतु एक धाव मिळालेली आहे. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झालेली 21. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालेला आहे. उत्कृष्ट असं आयोजन केलेलं आहे बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनने. त्यामध्ये प्रमुख विशेष आयोजन अंकित कदम, प्रकाश नाटेकर, रोहित सुतार, सोनू मंजाळ. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि चांगला कॉल दिला विपुल यांनी. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु विपुल यांनी नाकारला. धावसंख्या झालेले 22. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. किती धावा होतील? 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. सुंदर क्षेत्ररक्षण गणू यांच्याकडनं. धावसंख्या झाली आहे 24. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू सामना करतील कौशल. सुंदर फलंदाजी करत आहे कौशल. 6 चेंडूमध्ये 8 धावा केल्या आहेत त्यांनी. पुन्हा एकदा समोर फटका मारलेला आहे. बघा चौकार होऊ शकतो का? आणि सुंदर क्षेत्ररक्षण अविनाश खारवी यांच्याकडनं. 2 धावा घेण्यात यशस्वी कौशल सिंग आणि विपुल. धावसंख्या झाली 26. 1 बॉल बाकी आहे. 2 बॉल बाकी आहे, माफ करा. एक अवांतर धाव. धावसंख्या झाली 26-27. 2 बाद 27 धावा. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू सामना करतील कौशल. लेक्सासाठी जरी मारलेला आहे चेंडू. आरएम षटकार. वाह डीजे. धावसंख्या झाली 33. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने पुन्हा एकदा. बघा धावा किती मिळतील. आणि काहीसे थकले आहेत फलंदाज. आणि 3 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाली 34. बाणडोंगरी प्रीमियर लीग सचिन दादा पाटील, तसंच माजी उपशाखा प्रमुख प्रवीण बाळा सावंत, तसंच दरवर्षीप्रमाणे आपल्याला विशेष सहकार्य लाभतं सौ प्राजक्ता सावंत मॅडम, तसंच माजी उपशाखा प्रमुख विजयला वजरे, प्रकाश नाटेकर, विपुल जोशी, फिरोज खान, आमचे मित्र अमित सोनी, प्रोफेसर आरिफ शेख, प्रशांत दाभोळकर, हसन मलकानी, विकी गुप्ता, मंगेश चव्हाण, रोहित चव्हाण, फैजान पटेल, कोकणनाथ, युनायटेड यूथ क्लब, रॉयल स्पोर्ट्स क्लब, प्रकाश स्पोर्ट्स क्लब आणि यंगस्टार बॉईज या सर्वांचा मी विशेष आभारी आहे. त्यांनी
ही स्पर्धा एवढी मोठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी विशेष सहकार्य दिलं बाणडोंगरी प्रीमियर लीग 2026. मी सर्व या मान्यवरांचं मी विशेष आभारी आहे. त्यांनी त्यांचं बहुमोलाचं सहकार्य इथे दिल्याबद्दल, आपल्या विभागातील युवांना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्यांचा विशेष आभारी आहे. तसंच ही स्पर्धा आयोजन करण्यामध्ये मागे खूप मोठा बहुमोलाचा वाटा आहे. अंकित कदम, हर्षित गोयल, सोनू मंजाळ, रोहित सुतार, सिद्धेश पांगरेकर आणि इतर सर्व सहकाऱ्यांचा मी विशेष आभारी आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेल्या 34. हॅलो, चौथा षटक घेऊन येत आहे अविनाश. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे अविनाश. सामना करतील कौशल, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. कौशल सिंग सुंदर फलंदाजी करतात आहे. अविनाश कारवी सुंदर गोलंदाजी करतात. चौथ्या षटकातील दुसरा चेंडू. सामना करतील कौशल. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघा झेल होऊ शकतो का, आणि झेल सुटलेला आहे. सुरेश यांनी झेल सोडलेला आहे. धावसंख्या झालेली 35. चौथ्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील विपुल. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि षटकार. वा, सुंदर फटका मारला ऑफसाईडच्या दिशेने. सुंदरच खेळतात ऑफसाईडच्या दिशेने विपुल.
निर्धाव चेंडू, 2 निर्धाव चेंडू, धाव संख्येचे 42. बॉल पकडला ना असं पहिला बंद झाल्यानंतर सुखवीर संघासाठी 5वा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे. सुंदर गोलंदाज आहेत सुखवीर. बघूया आता किती धावा रोखतात आपल्या संघासाठी. विपुल स्ट्राईकवर. बघूया विपुल आपल्या संघासाठी किती धावा करतील. धाव संख्येचा 42. एक अवांतर चेंडू, एक अवांतर चेंडू टाकलेला आहे सुखवीर यांनी. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने चौकार. सुंदर फलंदाजी करत आहे विपुल. ऑफसाईडच्या दिशेने सुंदर फटका मारला आणि 4 धावा मिळाल्या आहेत. धावसंख्या झालेल्या 47. 2 बाद 47 धावा झाल्या आहेत. शेवटच्या चेंडूतील षटकातील दुसरा चेंडू. आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी. धावसंख्या झाली 49. 1 शॉट. एक शॉट धावलेले आहेत विपुल जोशी. धावसंख्या झाली 48. सुंदर फटका. धाव संख्या झाले 56. हे किती बॉल झाले? 4 चेंडूच्या समाप्तीने धाव संख्या झाले 56. आशिष यांना काहीसा बॉल दिसत नाहीये. लाईट जास्त आहे काय लाईट कमी आहे माहित नाही, परंतु त्यांना बॉल दिसला नाही तिकडे. 5वा चेंडू. धावसंख्या 56. सुंदर फलंदाजी प्रदर्शन विपुल यांच्याकडनं. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. आणि बाद. सुंदरसे 2 शेवटचे चेंडू टाकले सुखवीर यांनी आणि धावसंख्या झाली 56. वैयक्तिक 23 धावा केल्या 10 चेंडूमध्ये. 3 चौकार आणि किती रे मला स्कोर तर
57 धावांचं आव्हान. हे लहान मुलांनी लक्ष द्या. के पास बोर्ड टाइम जा टॉस उड़ाने जा जा टॉस उड़ाने. अजिंक्य कुठे आहे? ओके. आणि तनिष्दा कुठे? ओके. नितेश सिंग यांना विनंती करतोय की टॉस उडवायचा आहे. आणि 2 युवा फलंदाज, दडाडीचे फलंदाज सुखवीर आणि काय वरुण कोळे फलंदाज आलेले आहेत. हे बरोबर आहे ना, हे बरोबर आहे ना. अजिंक्यने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. बॉल वगैरे माझा पोरगा कोणामध्ये पहिला बॉल छे मारला ऐसा बोलो. सुबीर ने आणि 5-6 मारले पहिले बॉल. सुखवीर तुमच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. पहिला चेंडू षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक संकेत आमकर यांच्याकडनं. 3 मारले तर 2000. कोण देणार? मी देणार. मारायला द्या त्याला. आणि पहिल्या ओव्हरमध्ये 3 षटकार मारले. ओके. पहिल्या षटकात पहले ओवर में सुखवीर आप 3 6 मारोगे तो जीतू 2000 प्राइज देंगे और 1 6 मारोगे तो संकेत आमकर देगा. पहले बॉल पे नहीं, पहले बॉल पे 1 6 मारेगा तो 500 रुपए है और पहले ओवर में 3 6 मारेगा तो 2000. कौन आणि सुखवीर अजून पारितोषिक तुमच्यावर. पहिल्या षटकात 6 6 मारले तर 5000चं पारितोषिक अमित सोनी यांच्याकडनं. चार ओव्हरची मॅच असेल. जो बॉलिंग टाकेल तो बॅटिंगला नाही येणार, जो बॅटिंग करेल तो बॉलिंगला. ते मी त्यांना सांगितलं की फक्त 4 ओव्हरची मॅच असेल. सगळं चमकतंय रे, हे सगळं चमकतंय ना तिथे. आपला नाही पण हे पण चमकतंय ना. फर्स्ट बॉलला 6 मारला 500 रुपये.
फर्स्ट ओव्हर मध्ये 3 सिक्स मारले 2000, 6 सिक्स मारले 5000. बघा कोणतं पारितोषिक सुखवीर मिळवतात. बक्षिसांचा भडीमार सुखवीरवर. सुंदर चेंडू जयेश यांच्याकडनं. जयंत पहिला बॉल डॉट आला आहे. चला एक बक्षीस गेलेलं आहे. आता 3 षटकार आणि 6 षटकाराचं पण पारितोषिक गेलं आहे. आता 3 षटकाराचं पारितोषिक बाकी आहे 2000 रुपयाचं. दुसरा चेंडू रिवर्स. पंचांचा निर्णय चौकार. 4 धावा दिलेल्या आहेत पंचांनी. मस्त आहे आलो. ठीक आहे. जेवला तू? जेवायचं नंतर जातो. फुलटा चेंडू आणि बाद. फुलटो चेंडूवर बाद झाले सुखवीर. पारितोषिक गेलाय. आता काय आता सुबीर आउट झालाय. काहीच पारितोषिक मिळालं नाही पण ते बाद झाले. हे आउट करण्याचं हे टेक्निक होती जितूची. त्याला आणि फुलटॉस चेंडूवर बाद झाले सुखवीर. धावसंख्या झाले 4. माफ किती आले 4. 1 बाद 4 धावा. आणि फलंदाजी झाले सुबोध. सुंदर गोलंदाजी जयंत. फुलटॉस टाकलेला चेंडू पण तो सुंदर असा झेल पकडला. नाही हार्दिक. हार्दिकने सुंदर असा झेल पकडला लेग साईडच्या दिशेने. तीन पहिला डॉट एक बाउंड्री. चौथा चेंडू सामना करतील सुबोध. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण आणि पिरीला बोला ना पिरीला. हे चालत नाही. वन शॉट. इकडे अपडेट करतो होतच नाही. हा तिसरा बॉल. हा लेके आउट. हार्दिकने पकडला. हाँ तू भी आना है. देखो वो काम करे ना वो क्या काम करेगा. मी 4 वेळा गेलो. सुंदर फटका समोर मारलेला आहे आणि चौकार. लैपटॉप ले लेना उनको बोल सुबह लैपटॉप मेरे से. हाँ भाई मेरे से लैपटॉप लेने बोल सुबह. अभी रात को ही लेने बोल. सुबह बोल. हाँ एक शॉट का डाउन है तो. सुंदर फटका झेल बघ्या
आणि सुंदर झेल धीरज पाटील यांच्याकडनं. आणि सुंदर गोलंदाजी केली जयंत यांनी. 2 बाद केले. 9 धावा झालेल्या आहेत. 2 बाद 9 धावा. पुन्हा एकदा पारितोषिक आलेले आहे अविनाश खारवी यांच्यासाठी. जर 5 षटकार मारले पूर्ण 5 षटकार मारले तर मितेश सिंग यांच्याकडनं 3000 रुपये पारितोषिक. जोपर्यंत बॅटिंग करणार तोपर्यंत 5 6 मारायचे आहेत. दुसरा षटक घेऊन हार्दिक. पहिला असा निर्धाव चेंडू टाकला त्यांनी. धाव संख्या झाली 9. 2 बाद 9 धावा झालेल्या आहेत. वा सुंदर असा षटकार मारला आहे वरुणने. पंधरा धावा झालेल्या आहेत 2 चेंडू नंतर. तिसरा चेंडूचा सामना करतील वरुण. हार्दिक तिसरा चेंडू सामना करतील वरुण. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघा झेल होऊ शकतो का. आणि कौशल्याने झेल पकडलेला आहे आणि वरुण बाद. वरुण खेळण्याचा प्रयत्न आणि वरुण बाद झाले. जितू गुप्ता तुम्ही माईकशी संपर्क साधला आहे. जितू हे पिढी जितू. आणि बाद झाल्यात वरून 15 धावा झालेल्या आहेत. 3 बाद 15 धावा. संकेत सामना करतील हार्दिकच्या चौथ्या चेंडूचा. वाह रिव्हर्स आणि चौकार. हे किती झाले? किती बॉल झाले? 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 19. सुंदर असा रिव्हर्स संकेत याने मारला.
5वा चेंडूचा सामना करतील संकेत. वा, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे तुषार खन्ना आणि एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेले 20. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू सामना करतील अविनाश. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या झालेले 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 3 बाद 21 धावा. अभी सुबोध गया 3 बाद 21 धावा. ये अंडू कर रहा है क्या? 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. 3 बाद 21 धावा आणि गोलंदाजी मार्कवर अंकित कदम. उत्कृष्ट गोलंदाज युएससी संघाचे. ये देख ले इधर भी 0 विकेट ओवर दिखाया आफ्टर 0 ओवर. नाही नाही होत नाही ते काहीतरी हे चालू आहे प्रॉब्लेम झाला आहे थांब हां 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 हा प्रॉब्लेम झाला आहे काहीतरी थांब ये अंडू करू नंतर काय आलं रे? अरे आपली 0 गेला. 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने आणि बाद. हे आउट करण्याची टॅक्टिक्स आहे. षटकार मारा बक्षीस, षटकार मारा बक्षीस. दोन्ही फलंदाज बाद झाले त्यामागे. 4 मारा और एक सुंदर झेल धीरज पाटील यांच्याकडनं. दुसरा झेल पकडला त्यांनी या मॅच मधला. आणि फलंदाजी आहेत अनुप खराडे. बघूया अनुप कितपत आपल्या संघासाठी धावा करतील. सुंदर असे फलंदाज आहेत. बांडुंगरीतील उत्कृष्ट असे फलंदाज अनुप खराडे सामना करतील अंकित यांच्या तिसऱ्या चेंडूचा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. 23 धावा झालेल्या आहेत. 4 बाद 23 धावा. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू सामना करतील अनुप. बघ्या निर्धाव चेंडू. काहीसा वाईट मागत आहेत ते. डोक्यावरून गेला परंतु पंचांचा निर्णय नाही. एक निर्धाव चेंडू गेलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 23. 3 चेंडू नंतर चौथा चेंडू सामना करतील अनुप. चौथा चेंडूचा सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने. बघूया पुन्हा एकदा उत्कृष्ट झेल धीरज पाटील यांच्याकडनं. तिसरा झेल. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करत आहे धीरज. फोन कर ना उसको सुंदर क्षेत्ररक्षण करत आहे धीरज.
सुंदर गोलंदाजी अंकित यांच्याकडनं 2 बाद केलेले आहेत त्यांनी या षटकात. 23 धावा झालेल्या आहेत. 5 बाद 23 धावा. 14 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान संघासमोर आहे. गौतम गार्डियन्स यांच्याकडे उत्कृष्ट गोलंदाजी करत आहे इन्फिनो टायटन्सचे गोलंदाज. क्षेत्ररक्षणही सुंदर. जेवढे झेल गेले आहेत तेवढे झेल टिपलेले आहेत त्यांनी. आणि 14 चेंडू 34 धावा आणि सामना करतील दिलीप अंकित यांच्या 5व्या चेंडूचा. एक धाव आलेली आहे. धावसंख्या झाली 24. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतील संकेत. 13 चेंडू 33 धावांचं आव्हान आहे. बघ्या संकेत हे बोलवतील का. सुंदरसा चेंडू आणि बाद. दिलीप बाद झाले आहेत. धावचीत कैसा चुकीचा निर्णय घेतला धावण्यामध्ये आणि धावचीत झाले आहेत आणि षटक संपलेलं आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेले 24. 6 बाद 24 धावा. फोन कर ना उसको, क्या काम है. तू फोन करके बुला उसको. हाँ अभी कैसा. सामन्याला पुन्हा सुरुवात. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. 6 ना 6 बाद 24 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू 33 धावांचं आव्हान गौतम गायडन्स यांच्याकडे. गरम झालं सगळं, सामान पण गरम. एक उत्कृष्ट गोलंदाजाचं आगमन झालेलं आहे. ओंकार उत्कृष्ट गोलंदाज ओंकार. मी सर्व युवांना नेहमी सांगत असतो की याची गोलंदाजी बघा की कशा प्रकारे गोलंदाजी करतो हा. आणि बाद. आशिष फलंदाज येत आहेत आणि जात आहेत, काय माहित नाही कशा प्रकारे फलंदाजी करत आहेत. पहिलाच चेंडूत एक विकेट घेतलेला आहे त्यांनी ओमकार यांनी. आणि फलंदाज सुरेश.
11 चेंडू 33 धावांचं आव्हान आणि 33. संकेत एका जागेवरच उभे आहेत. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी देत नाही त्यांना. वाट बघतात आहेत की कधी फलंदाजी येईल आणि चौकार षटकार मारेल. आणि सुरेश सामना करतील ओमकार याच्या दुसऱ्या चेंडूचा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. 10 चेंडू 33 धावा. प्रत्येक चेंडू मागे 3 धावांचं आव्हान. तिसरा चेंडू सामना करतील सुरेश. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी करतात आहे. तो लालिता बोलतो सुबोधदाला आणि अंकितालाच माहिती. लालिता बोलला की सुबोधदा आणि याला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सुंदर गोलंदाजी करतात ओमकार. सुंदर चेंडू टाकला ओमकार याने आणि लेग बायचा इशारा. 4 धावा मिळाले आहेत. आमचा बड्डे बॉय याच्या डोक्यावरून चेंडू गेला. रोहित चव्हाण हे क्षेत्ररक्षण करत आहेत. त्यांच्या डोक्यावरून चेंडू गेला. त्यांची जागा बदलण्यात आलेली आहे. किती बोलला त्याचे? शेवटचा चेंडू. आणि एक अवांतर चेंडू टाकला आहे. मी आमचे समालोचक यांना विनंती करेन की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. सहा चेंडूत 28 धावांचं आव्हान आहे. आमचे समालोचक यांना मी विनंती करतो की त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. हे सगळ्यांनी पागडी काकाला भेटायचं तिकडे. रियान गोलंदाजीसाठी आलेले आहेत आणि पहिला चेंडू अवांतर टाकलाय त्यांनी.
6 चेंडू 27 धावांचं आव्हान. बघा संकेत हे आव्हान पूर्ण करतील का? 6 चेंडू 27 धावा करतील का? आणि एक नो बॉल आणि चौकार. काहीशी मॅच जवळ येते आहे. फ्री हिट आहे. किती झालं? सहा चेंडूत 22 धावा. फ्री हिट आहे. सुंदर फटका. फ्री हिट आहे. वीस धावा. 5 चेंडूत 20 धावा. 5 चेंडूत 20 धावांची आवश्यकता. सामना जवळ आला आहे. पुन्हा एकदा बघूया आणि बाद झालेल्या संकेत. 4 चेंडूत 20 धावा. चार मध्ये 20 पाहिजेत. 4 मध्ये 20 पाहिजेत. आणि कॅप्टन आले बॅटिंग करण्यासाठी. बघूया विकी गुप्ता 4 चेंडूत 20 धावा करतील का? ओनर ओके. हे संकेत एक मला 4 चेंडूत 20 धावा. कसा आउट झाला रे? बोल. गुंडा मारला नाही जोरात टाकलेला ऑफ मला आता ऑफ टाकायला जोरात नाही. नंतर बॉलिंग नव्हती ना. हा ते तर आहे पण मला पण तरी पण ट्राय तर करायचं आहे ना. पहिल्या ओव्हरला 5-6 रन तर नाही ना. ट्राय तर करायचं. पण तुला भेटला असता ना. तुला ते दोघे भेटले असते नंतर. चांगलं बघितलं गेलं ना आम्ही तिघांमध्ये दोघं ती थांबले असतो ना ते मॅच संपून आली असते 80. आता कोण पण नाही थांबले. तिघा गेले. आता काय हे नाही. आणि या ठिकाणी मॅच संपली आहे. सामना जिंकलाय. कोण जिंकलं? इन्फेरिनो टायटन्स हा संघ विजयी होतो. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अंकित कदम मॅन ऑफ द मॅच. 1 ओव्हर 3 रन आणि 2 विकेट. अंकित कदम या मॅन ऑफ द मॅच.
लहान मुलांची मॅच 4 षटकांची आहे. रोहित अंकित मॅडल मॅचचा पुरस्कार आपल्या दिला जाईल आणि तुषार रोहित